करणारी ही कथा आपण काल श्रवण केली। काही लोकांना त्रास असतो, रात्री लवकर झोप लागत नाही। रात्री निवांत झोप लागली पाहिजे, त्याच्याकरता या पुराणामध्ये एक उपाय आलाय। हा उपाय आहे का? काही लोक गोळ्या घेतात तरी झोप लागत नाही, काही लोकांना टेन्शन भरपूर आहे म्हणून झोप लागत नाही, काही लोकांकडे एवढा पैसा आहे की चोरी होऊ नये म्हणून झोप लागत नाही। बरं, पैसा नसावा अशा विचाराची मी नाही, सांगू तुम्हाला। झालं असंही दादा, हे जे महिला मंडळ आहे ना, हे धावतं धातू मागे, आणि ही पुरुष मंडळी आहे ही धावते कागदा मागे। कशा मागे? कागदा मागे। स्त्री वर्ग धावतोय धातू मागे आणि पुरुष मंडळी धावते कागदा मागे। धातू कोणता बरं? महिला मंडळाला आवडणारा धातू कोणता? लोखंड, सोनं। सोनं प्रिय ताई, तुमच्याकडे सोनं नसावं या विचाराची मी नाही। तुमच्याकडे कमीत कमी 500 ग्रॅम सोनं असलं पाहिजे। किती? 500 ग्रॅम। पण 500 ग्रॅम केली जेव्हा देवाच्या घरी तुम्ही जाणार ना, तेव्हा आपल्या सुनबाईला सांगा, पोरी 2 ग्रॅम सोनं माझ्या तिरडीला बांधेल का ती? आई, असं कुठे सोनं येतात का? ज्या सोन्याकरता कधी परमार्थ केला नाही, ज्या सोन्याकरता कधी दान केलं नाही, साधू संतांचं कधी पूजन केलं नाही, गडामध्ये पवित्र तुळशी माळ धारण केली नाही, महादेवाची पूजा केली नाही, शिवपुराण ऐकलं नाही, कशा करता? सोन्याकरता। ते सोनं सोबत येणार नाही। ही कथा श्रवण आहे, सोबत येणार आहे। आता पुरुष मंडळींचं, तुमच्याकडे पैसा नसावा दादा ह्या विचाराची मी नाही। प्रत्येका व्यक्तीकडे पैसा असला पाहिजे। इथे बसलेल्या प्रत्येका व्यक्तीकडे कमीत कमी 10 लाख रुपये असले पाहिजे। किती? 10 लाख रुपये। ते म्हणाल, ताई हे असं कसं? 10 लाख रुपये जरी असले आणि त्या 10 लाख रुपयांमधून जेव्हा देवाच्या घरी तुम्ही जाल ना, तेव्हा आपल्या मुलाला सांगा, बाळा यातला 1 लाख रुपये ना तू माझ्या तिरडीला बांधेल का तू? ज्या पैशा करता अर्ध हा पुरुषार्थ आहे असला पाहिजे। ज्या पैशा करता कधी दान केलं नाही, धर्माचं कार्य सत्तेच्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी दान केलं नाही, ज्या पैशाला वाचवण्याकरता धर्म केला नाही, कधी कोणी दाराशी आला असेल, साधू संत दाराशी आले असतील, पूजन केलं नाही, कथा श्रवण केली असेल पण तिथे दान केलं नाही, तर त्या पैशाचा काही उपयोग नाही। अरे भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए। ऐका, भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए, हमने तो गवा दी कागज के टुकड़े कमाने के लिए। सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी। कर जिस मौत की शहजादी आएगी, हरी बोल, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी। कितने बड़े अरमान है तेरे, छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, माटी का तू सोने का सब सामान है तेरे, माटी का तू सोने के सामान है तेरे। माटी की काया माटी में मिल जाएगी, माटी की काया माटी में मिल जाएगी, सोना कमाएगा ना चांदी आएगी, सोना कमाएगा। हरी बोल।
सदके जिस दिन मौत की शहजादी आएगी, हर हर महादेव। जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, हरि बोल। कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी। हर हर महादेव। बोलो पार्वती पते हर हर महादेव। ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये मृत्यू येईल ना, त्या दिवशी सोनं कामात येणार नाही, पैसा कामात येणार नाही. आपली माणुसकी, आपलं दान, आपलं कर्म, आपली चांगली वागणूक आणि देवाचं भजन आपल्या सोबत येणार आहे. पैसा काही नाही. भरपूर लोकांना टेन्शन आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती ही चोरीला जाऊ शकते म्हणून काही लोक झोपेत नाही. माझ्याकडे एवढं सोनं आहे हे चोरीला जाईल त्याच्यामुळे काही लोक झोपत नाही. काहींना संसाराचं टेन्शन आहे, काहींना मुलीचं लग्न होत नाही हे टेन्शन, तर काहींना मुलाचं लग्न होत नाही हे टेन्शन. घरामध्ये वादविवाद आहे हे टेन्शन. त्या टेन्शनमुळे काय होतं, झोप येत नाही. ताई, या सत्रामध्ये जेही सांगण्याचा प्रयत्न करेल ते तुमचं कल्याणकारी असेल आणि याचा एक ना एक शब्द, एक ना एक गोष्ट या पवित्र शिव महापुराणातली असेल. या शिवपुराणामध्ये जे भगवान महादेवांच्या मुली आहेत ना, हे श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखारविंदातून ऐकलेली एक गोष्ट आहे. ते सांगतात, ज्या लोकांना रात्री झोप येत नाही, सतत टेन्शन असतं, घरामध्ये विकार आहेत, विकार जात नाही, त्यांनी रात्री झोपत असताना भगवान महादेवाच्या 5 मुली आहेत, जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देवी, यांचं नामचिंतन करून पाणी आचमन करून झोपायचं. झोप लागत नसेल, पात्रामध्ये पाणी घ्या, आचमनाचा चमचा येतो तो चमचा घ्या, पहिल्या मुलीचं नाव घ्या जया आणि ते पाणी पिऊन घ्या. परत पाणी घ्या, हातावर टाका, विषहारा, प्राशन करा. तिसरे शाबलीबाई, तिचंही नाव घ्या हातावर आणि प्राशन करा. असं करता करता 5ही मुलींचं नाव हे घ्या आणि प्राशन करा. आणि शेवटी श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्म वंदना मृत्युर्मोक्षयमामृतात या मंत्राचा जाप करा. आणि असं 40 दिवस करा. 40 दिवसानंतर तुमच्या मनातली जी इच्छा आहे, जे मनातले विकार आहेत, जे टेन्शन तुम्हाला आहे ना, त्यात तुम्हाला फरक जाणवेल. हे या गादीवरून सांगते. इथे आल्याच्या नंतर कीर्तनकार, कथाकार बोलत नसतो. व्यासपीठावर आल्याच्या नंतर या व्यासपीठाची ताकद आणि भगवान भोलेनाथ बोलून घेत असतात. युट्यूबवरून आपण भरपूर उपाय ऐकतो, पण ते काही लोकांचे फलद्रूप होत नाही, पडास येत नाही, त्याचा गुण लागत नाही. सांगू तुम्हाला का? उपाय जर का कथेच्या मंडपातून ऐकला, उपाय जर का महादेवाच्या समोर ऐकला, महादेवाच्या साक्षीने ऐकला, हृदयापासून ऐकला, तर ते जो उपाय आहे तो फलद्रूप होत असतो. व्यासपीठावर बसलेलं हे जे व्यासपीठ हे व्यासांचं रूप आहे. आणि इथून जी व्यक्ती बोलते ना, ती व्यक्ती जसं रेडिओ लावलेला आहे आणि कॅसेट मात्र दुसरी, तसं आम्ही फक्त स्वरूप आहोत.
जणू काही आमच्या मुखातून भगवान परमात्मा बोलून घेतो. ताई, या गोष्टींचं तुम्ही हृदयापासून मनापासून कथा श्रवण करा, त्याचं फल तुम्हाला नक्की मिळेल. हा उपाय 40 दिवसापर्यंत करा, नक्की फरक मिळेल. हा भोले बाबा सगळ्यांचं दुःख हरण करणार आहे. या भोले बाबाची 2 रूपामध्ये पूजा होते. काही देवता असेच आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये की त्यांची मूर्ती रूप पूजा होते, पण माझा भोले बाबा असा आहे त्याची 2 रूपामध्ये पूजा होतात. ती कथा रुद्र संहिता प्रथम खंड त्याच्यामध्ये आलेली आहे. भगवान शिवशंकर हे निराकार म्हणून त्यांची लिंग रूपामध्ये पूजा होते, आणि सगुण साकार आहेत ना म्हणून मूर्ती रूपामध्ये पूजा होते. लिंग रूपामध्येही होते आणि मूर्ती रूपामध्येही होते. एकदा सनत कुमारांनी नंदिकेश्वर भगवान आहेत ना, नंदी महादेवाचे भक्त, त्यांना विचारलं म्हणे, पाहू तुम्ही ज्या महादेवाचं चिंतन करता, जे आपले भोले बाबा आहेत, त्यांचं 2 रूपांमध्ये पूजन का होतं, लिंग रूपामध्येही आणि मूर्ती रूपामध्येही? त्याचं कारण भगवान महादेव हे निराकार, जेव्हा काही नव्हतं सृष्टीवर तेव्हा महादेव होते. त्यांची जटा विस्तारलेल्या होत्या आणि असं संपूर्ण चाळीकडे काळोख होता, आणि त्या काळोखामध्ये भगवान भोलेनाथ उपासना करत होते. ध्यानस्थ बसलेले, निद्रिस्त बसलेले, ते निराकार आहेत. या जगाची निर्मिती त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांच्या लिंग रूपामध्ये पूजा आहे. आणि ब्रह्म सुंदरही आहेत आणि म्हणून त्यांची पूजा आहे. भगवान महादेव हे ब्रह्मरूप आहेत. ब्रह्म शब्दाचा अर्थ माहितीये? ब्रह्म म्हणजे सत्य. सत्य म्हणजे जे कधीच बदलत नाही. जो सत्य आहे तो बदलत नाही. जो ब्रह्म आहे ना तो टिकणार आहे, त्यामध्ये बदल नाही. मला सांगा, 10 वर्षापूर्वी आपण जसे दिसत होतो तसे आता दिसतो का? अजून 10 वर्षांनी दिसू का? कारण आपण मिथ्या आहे. ब्रह्म सत्य आहे. ही पिंड 10 वर्षापूर्वी जर का अशी दिसत असेल तर 10 वर्षानंतर सुद्धा अशीच ते सत्य आहे. महादेवाची मूर्ती आहे. 10 वर्ष हा जो माणूस आहे ना, त्यांनी एवढा त्याची पात्रता सोडली का क्षणाला रंग बदलतो. सरडा तर विनाकारण बदनाम झाला. खरे रंग बदलणारे तर माणसाचे, पण सगळे तसे नाही. काही देवाचे भक्त आहेत. आपल्यामध्ये बदल होतो कारण हे शरीर मिथ्या आहे. पण ह्याच शरीराला आपण एवढी जोपासना करतो, त्याला नको काही नको ते लावतो, कारण ते टिकलं पाहिजे. पण हे शरीर मिथ्या आहे दादा, फक्त ब्रह्म सत्य आहे. माझ्या विटीवरचा पांडुरंग परमात्मा आहे. 10 वर्षापूर्वी जसा दिसत होता तसा आता दिसतो, आणि 10 वर्षानंतर सुद्धा दिसणार. कारण तो अचल आहे, तो स्थिर आहे, ते ब्रह्म आहे. ब्रह्म कधी बदलत नाही. महादेव सत्य आहे आणि सुंदर आहे. एक सुंदर भजन आहे की त्याच्यामध्ये महादेवाचं वर्णन केलंय. सत्य आहे महादेव, सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम, हा सत्यम शिवम सुंदरम, हा सत्यम शिवम सुंदरम, हा सत्यम शिवम सुंदरम. हरी बोल. सत्यम शिवम सुंदरम, सत्य ही शिव हे, शिव ही सुंदर. हर हर महादेव. सत्यम शिवम सुंदरम,
अवध में काशी में, राम अवध में काशी में शिव, ओ दया करो प्रभु, दया करो प्रभु, देखो इनको हर घर के आंगन, राधा मोहन शरणम, हरि बोल, सत्यम सेवक, हर हर महादेव, सत्यम सेवक सुंदरम। हा देव कसा आहे? हा सत्य आहे, शिव सत्य आहे, सुंदर आहे, सत्य आहे म्हणून त्याची लिंग रूपामध्ये पूजा आहे आणि सुंदर आहे म्हणून त्याची मूर्ती रूपामध्ये पूजा आहे. लिंग आणि मूर्ती दोन्ही रूपांमध्ये त्याची पूजा आहे, दोन्ही रूपामध्ये त्याची पूजा केली जाते. असा हा निराकार भगवान भोलेनाथ, करुणाघन, अविनाशी. आणि पुढे या पवित्र शिव महापुराणामध्ये एक कथा येते. त्या कथेमध्ये सांगितलंय बघा, तुम्ही असं कधी विचार केलाय का? उद्या श्रीमंत येऊ द्या, धनवान येऊ द्या, दरिद्र येऊ द्या, त्याला सुद्धा त्याच जागेवर त्याच ठिकाणी जे सोबत आणलं होतं बस तेवढ्याच सामग्रीने तो जात असतो, सोबत काही नेत नाही. महाराज एका ठिकाणी एका स्मशानाभूमीमध्ये एक वाक्य लिहिलेलं वाचलं होतं मी की अरे मंजिल तो तेरी यही थी, पूरी जिंदगी लुटा दी आते आते. ऐका, मंजिल तो तेरी यही थी, पूरी जिंदगी लुटा दी आते आते, क्या मिला तुझे इस जिंदगी में आके, अपनों ने ही जला दिया जाते जाते. मला हे श्रीराम मंदिर ट्रस्ट आहे ना, त्यांनी परवाच्या दिवशी सांगितलं, ताई आमच्याकडे थोडी रेंज कमी आहे पण येते म्हणे हळूहळू. कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवत चला, आणि नाही जरी आवडलं बाजूच्याने वाजवली तरी वाजवत चला. ऐका, कधी असा प्रश्न केलाय का हो तुम्ही? भगवान विष्णू हे सागरामध्ये राहतात तरी श्याम वर्ण आहे, आणि भगवान भोलेनाथ स्मशानामध्ये राहतात तरी गोरे पाण्यात. सांगू तुम्हाला,
हे जे भोले बाबा आहेत ना, हे अखंडित रामाचं चिंतन करतात. राम राम, जय श्रीराम, राम असं भजन करत राहतात. आणि रामाचं भजन करतात, विष्णूचं भजन करतात ना, म्हणून त्यांचं संपूर्ण अंग कापुरासारखं आहे. जसे क्षीरसागरामध्ये विष्णू स्वरूप हे गोर हवं होतं, पण ते कर्पूर गौर महादेवाला आलं. कारण भक्ती महादेव रामचंद्रांची करतात, विष्णूची करतात. आणि इकडे विष्णू हे सतत महादेवाचं भजन करतात. मेरे भोले बाबा, हे शंकरा, हे भोळे भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. राम पूजे सदा शिवा, हर हर महादेव. राम पूजे सदा शिवा, भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. पूजा करतात कशी ते आपण पाहणारच आहोत. आता विष्णू भगवानांचं आगमन होईल आणि ते महादेवाची पूजा करताना आपल्याला दिसतील. झाकीसाठी सगळ्यांनी जागा द्यायची. भगवान विष्णू येणार आहेत महादेवाची पूजा करण्यासाठी. कोणी देवाये की पाई, कोणी देवाये की पाई, कोणी देवाये की थाई, कोणी देवाये की थाई. भजन करे महादेव, हरी बोल. भजन करे महादेव, श्रीराम जय राम, भजन करे महादेव. भगवान विष्णूंचं आगमन होतंय आणि विष्णू भगवान महादेवाची पूजा करणार आहेत. सगळ्यांनी त्यांच्याकरता रस्ता द्यायचा आहे. नारायणा नारायणा लक्ष्मी वल्लभ हरी बोल. लक्ष्मी वल्लभ नारायणा भजन करे महादेवा, विष्णू भगवानांनी इकडे यायचंय. महादेवा भजन करे महादेवा. बघा, महादेवाची पूजा आपण सर्वसामान्य व्यक्तीने करावी यात नवल नाही. या महादेवाची पूजा भगवान विष्णू करतायत. काशी विश्वनाथ हाय नमः म्हणतायत. राम पूजे सदा शिवा, बसून घ्या. विष्णू भगवानांनी बसून घ्यायचंय. खाली बसून महादेवाची पूजा करायची. दिसतंय का दादा? सगळ्यांना विष्णू भगवान दिसतायत ना? विश्वंभराय नमः.
हरी बोल. हर हर महादेव. एक एक फूल भगवान विष्णू महादेवांना अर्पण करतात. विष्णूजी महादेवांना फूल अर्पण करा. म्हणा सोमनाथाय नमः, महाकालेश्वराय नमः, ओंकारेश्वराय नमः, नागेश्वराय नमः, त्र्यंबकेश्वराय नमः, काशी विश्वनाथाय नमः. बोलो पार्वती पते हर हर महादेव. अतिशय सुंदर झाकी केली. या झाकी करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचे कल्पेश दादा कुरुबेलकर हे चांगल्या पद्धतीने झाकी करतात. अतिशय सुंदर प्रकारे झाकी केली. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या झाकी करता ज्यांना ओवाळणी करायची असेल ते या ठिकाणी येऊ शकतात. तोपर्यंत एक सुंदर भजन होईल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. हर हर महादेव. ओ नारायण नारायण नारायण. हरी बोल. नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हरी बोल. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलो पार्वती पते हर हर महादेव. आता तुम्ही जाऊ शकतात. विष्णू भगवानजी एकदा सुंदर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीने महादेवाची पूजा करावी यामध्ये विशेष नाही. या विश्वाचे निर्माते जे भगवान विष्णू आहेत ना, त्यांनी सुद्धा महादेवाची पूजा करावी. ते महादेवाची पूजा करतात आणि म्हणून ते श्यामवर्ण भगवान भोलेनाथ विष्णूची पूजा करतात. म्हणून ते कर्पूर गौरम कर्पूर गौरम करुणा अवतारम. करुणाचे अवतार. संसार सारम भुजगेंद्र हरम. सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितम. भव आणि भवानी मुरड मुडाणी अंबा सदाशिव असे अवतार महादेवाचे झालेले आहेत. अंबा सदाशिवाचे प्रागट्यकरण झालेले आहे. आणि यामध्ये सांगितलंय की भगवान महादेवाची 2 रूपामध्ये पूजा होते. आणि भगवान महादेव कर्पूर गौरक आहेत कारण विष्णूची पूजा करतात. आणि विष्णू भगवान श्याम वर्णक आहेत कारण महादेवाची पूजा करतात. ऐका अजून एक गोड दृष्टांत, गोड कथा या शिव महापुराणामध्ये आलेली. हीच कथा आपल्याला तुलसी रामायणामध्ये सुद्धा ऐकायला मिळेल. या कथेमध्ये जे नारद महर्षी आहेत त्या नारद महर्षींना गर्व होतो. गर्व ही गोष्ट चांगली नाही बरं का. जर माणसाच्या शरीरामध्ये ग शिरला, ग या शब्दाने जर का शरीरामध्ये प्रवेश केला ना तर माणसाची प्रगती होत नाही. हा गर्व माणसाला स्वार्थ करायला शिकवतो. नाही का. स्वार्थ करायचा असेल ना हा परमार्थामध्ये असला पाहिजे.
व्याख्या ऐकून जा माझं. स्वार्थ हा परमार्थामध्ये असला पाहिजे. स्वार्थ हा प्रपंचामध्ये नको. प्रपंचामध्ये स्वार्थ गुंतवला, प्रपंचामध्ये जर का स्वार्थ राहिला, प्रपंचामध्ये जर का मन गुंतवलं, अरे अगर प्रपंच में अपना मन डालोगे तो अधोगति होगी. वही मन वही स्वार्थ अगर परमार्थ में करोगे तो तुम्हें परम गति की प्राप्ति होगी. परम गती मिळेल तुम्हाला. हा स्वार्थ ही गोष्ट आहे ना, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या कथा मंडपात येण्याचा प्रयत्न, याला स्वार्थ परमार्थातील. जेवढं दान होईल तेवढं दान करण्याचा प्रयत्न, हा स्वार्थ आहे परमार्थातला. जेवढा वेळ भजन करता येईल तेवढा वेळ टाळ्या वाजून भजन करणं, हा स्वार्थ आहे परमार्थातला. पण दान न करणं, देवाची पूजा न करणं, फक्त आणि फक्त संसाराकडे लक्ष आहे. परमार्थ याचा अर्थ असा आहे, अर्थ म्हणजे धन आहे आणि परम म्हणजे श्रेष्ठ. जे आपल्या सोबत नेतो ना आपण, तो परमार्थ आहे. त्याच्यामध्ये स्वार्थ असला पाहिजे, परम गती प्राप्त होते. आणि जर का संसारात स्वार्थ जास्त असला तर अधोगती प्राप्त होते. संसार हा देवाचीच निर्मिती बर का. कशी निर्मिती आहे? एकदा हे जे मनुष्य शरीर होतं ना, ते देवाकडे रडू लागलं, देवा तुम्ही जवळ नसल्यावर आम्हाला बोर होतं, आमचं चित्त लागत नाही, तुम्ही नेहमी माझ्या जवळ असा. जसं लेकरू असतं, लेकरू आईचं बाळ आहे. आई जर का काम करते ना तर ते रडतं. आईला सांगता आई मला जवळ घे, पण आई म्हणते बाळा मी आता कामात आहे, मी तुला कसं जवळ घेऊ. मग आई काय करते, एक खेळणं घेते आणि त्या बाळाच्या हातामध्ये देते. तसं देवी ना आई आहे ना, त्या आईने संसार रूपी खेळणं या माणूस रूपी मुलाच्या हातात दिलं. सांगितलं बाळा माझं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या खेळण्याशी खेळत बस. आणि एकदा का माझं काम झालं तर देवरूपी आई काय करते, हे संसार रूपी खेळणं घेते आणि माणसाला आपल्या जवळ नेते. याचा अर्थ आहे रामनाम. जेव्हा रामनाम सत्य होतं तेव्हा हे खेळणं बाजूला जातं आणि माणूस आईकडे जातो, ज्याच्यापासून उत्पत्ती त्याच्याकडे जात असते. संसार देवाची निर्मिती आहे. संसार रूपी खेळणं देवाने निर्माण केलंय आणि माणसाला सांगितलंय जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत या खेळण्याशी खेळत बस. पण हा माणूस एवढा त्या खेळण्यामध्ये दंगून जातो, एवढ्या संसारात दंगून जातो की देव जेव्हा त्याला जवळ करतो ना तेव्हा हा संसार सोडावा त्याला वाटत नाही. हा संसार सोडून जावं अशी अपेक्षा त्याची राहत नाही. एवढं मन त्याचं त्या खेळामध्ये गुंतलेलं असतं. पण प्रभूंनी सांगितलंय स्वार्थ हा परमार्थामध्ये असावा, प्रपंचामध्ये नको. प्रपंचामध्ये स्वार्थ असला, कारण या कायेचा काही भरोसा नाहीये, या आयुष्याचा काही भरोसा नाही. ही जिंदगी आहे ना, जसं भाड्याचं घर आहे ना तसं हे आयुष्य आहे. इथून एक दिवस आपल्याला जायचंय आणि जेव्हा माणूस इथून जातो ना सांस रुक जाएगी चलते चलते, शम्हा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काही भरोसा नाही बरं याचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, हर हर महादेव. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
या आयुष्याचा काही भरोसा नाही बरं, हे केव्हा निघून जाईल. कुंभार घडतो घडा आणि त्या घड्याला जातो तडा, देह पाण्याचा बुडबुडा, भरोसा नाही देहाचा, काही भरोसा नाही. आज मी तुमच्या समोर कथा करते, उद्या करेल का नाही याचा भरोसा नाही. तुम्ही कथा ऐकताय, उद्या ऐकणार का नाही याचा भरोसा नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती नाही आती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती नाही आती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हरी बोल. ग्रास गिळी सत्ता नाही हाती नाही आती, ग्रास गिळी सत्ता नाही. ओ क्षण भंगूर हे नाही भरवसा, गुदे नाही भरवसा, ग्रास गिळी सत्ता नाही हाती हाती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातामध्ये जेवण करता करता तो घास मुखात जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही बर. हा, काही भरोसा नाही या आयुष्याचा, केवळ निघून जाईल. मग गर्व कशाचा करता? या शरीराचा, या संपत्तीचा, या आसक्तीचा गर्व आहे. हाच गर्व झाला नारद महर्षींना. कसा ऐका. एकदा नारद महर्षी हे गंगेच्या तटावर भगवान महादेवाचं चिंतन करत आहे. आणि भगवान महादेवाचं चिंतन, समाधी लागले चिंतन करता करता, देवाचं भजन, देवाचं नामचिंतन करता करता, उपासना करता करता, तपस्या करता करता समाधी लागलेली. एवढी भगवान महादेवाच्या नावाने त्यांनी नामचिंतन केलं, एवढी महादेवाची पूजा केली की समाधी लागली. 1000 वर्ष झाले तरी समाधी निघत नाही नारद महर्षींची. पुढे 1000 वर्ष झाली आणि नारद महर्षी तपश्चर्या करत असताना इंद्राने पाहिलं. इंद्र विचार करतो, अरे हे नारद महर्षी जर का तपस्या करतायत, यांची जर का तपस्या फलाला गेली तर माझं इंद्रपद आहे ना हे हिसकावून घेते. कोण म्हणते असं? इंद्र म्हणतो. आता नारद महर्षी देवाची पूजा करतायत तर यांच्या पोटात दुखायला पाहिजे का हो? काही लोक आहेत ना, हे इंद्र महाराजांसारखे आहेत. कोणासारखे? इंद्र महाराजांसारखे. मी तर मोठा असला पाहिजे पण माझ्या पुढे कोणी नको गेलं पाहिजे. इंद्र महाराजांचे, इंद्राच्या कुळाचे असतात काही लोक. मी तर मोठा आहे पण माझं पद कोणी नको घेतलं पाहिजे. मी ज्या पदावर आहे ना ते पद कोणी नको घेतलं पाहिजे. इंद्राला प्रश्न पडला. इंद्र म्हणाला, जर का यांची पूजा सफल झाली तर काय होईल? ऐका, इकडे लक्ष द्या. ते त्यांचं कार्य करताय, आपण आपलं कार्य करूया. इंद्र भगवानाने विचार केला, जर का नारद महर्षी तपश्चर्या करतायत आणि तपश्चर्या करत असताना माझं पद जर का मागितलं तर मी आता खाली जाण्याची शक्यता आहे. माझ्या पुढे हे नारद महर्षी चालले जातील, प्रगती होईल यांची. काही लोकांचं असंही महाराज, एखाद्याची प्रगती झाली, एखाद्याचं लेकरू शिकलं, नोकरीला लागलं, मुलगी चांगल्या ठिकाणी दिली गेली ना लगेच याच्या पोटात दुखते. असे काही लोक आहेत. एखाद्याने शेती घेतली की लगेच याच्या पोटात दुखते. एक सुंदर गाव होतं, त्या सुंदर गावामध्ये 2 व्यक्ती राहत होते. समोरच्या व्यक्तीने कष्ट केले आणि त्यातून आपला संसार केला. आणि त्याच्या समोरचा जो व्यक्ती होता ना, त्याच्या पोटात एवढं दुखायला लागलं की तो गेला डॉक्टरकडे. डॉक्टरांना सांगतो, साहेब 4 दिवस झाली माझ्या पोटामध्ये दुखतंय.
याला काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हणला तुमच्या पोटात दुखते, औषधे घेऊन जा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. हा गडी घरी आला. घरी आल्याच्या नंतर विचार न करता सगळे औषधे घेतले. का? दुखणं थांबलं पाहिजे. 2 दिवस झाले पोटात दुखणं काही थांबत नव्हतं. हा परत गेला डॉक्टर साहेबांकडे, म्हणतो साहेब 2 दिवस झाले फरक पडत नाही मला. साहेब म्हणले दादा तुमच्या पोटात दुखतंय केव्हापासून? हा म्हणे खरं सांगू तुम्हाला? म्हणे हा. समोरच्याने BMW घेतली तेव्हापासून माझ्या पोटात. आता याचं दुखणं थांबेल का? जसा हा व्यक्ती आहे ना तसे इंद्रदेव आहेत. इंद्रदेवांच्या पोटात दुखायला लागलं. का? कारण महर्षी तपस्या करतात. कामदेवाला बोलवला आणि सांगितलं जा नारदाकडे, त्यांची तपस्या भंग करा. कामदेवाने अप्सरा सोबत घेतल्या, समाधी भंग झाली पाहिजे म्हणून. गायन करणारे गंधर्व जवळ घेतले. कामदेव निघाले. भगवान नारदजी ज्या ठिकाणी तपस्या करतायत ना त्यांच्या अवतीभोवती ते अप्सरा नाचू लागल्या. नाचतायत अप्सरा. नाचत असताना एवढ्या नाचतायत गंधर्व गायन करतायत. गंधर्वांनी गायन करावं आणि अप्सरांनी नाचावं. कामदेव सांगतायत नाचो, गाओ, बजाव. गणांनी वाद्य घेतलेले सोबत. अप्सरा नाचतायत, गण गायन करतायत, ढोलक वाजवतायत. कामदेव आज्ञा देतायत नाचो, गाओ, बजाव. नाचा म्हणा, वाजवा. अप्सरा नाचू लागल्या. नाचता 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 एवढ्या नाचल्या, खूप नाचतायत. महादेवाची भक्ती नारदजी करतायत आणि एवढा आवाज असून सुद्धा नारदांची समाधी भंग होत नाही. नाचतायत अप्सरा. एवढ्या नाचू लागल्या की नाचता नाचता त्यांच्या पायातले घुंगरू तुटले. एवढ्या नाचतायत, पायातले घुंगरू तुटले. गणांचा आवाज खराब झाला, वाद्य तुटू लागले. अप्सरा नाचायचा प्रयत्न करतायत पण नारद महर्षीची तपस्या भंग होत नाही. शिव शिव भजन चालू आहे, महर्षी तपस्या करतायत. अप्सरा नाचून नाचून थकल्या, वाद्य वाजून वाजून थकले, गणाचार्य गायन करून करून थकले. कामदेवाने आदेश दिला थांबा. चालते भा, तुम्ही नाही बरं. जे अप्सरा आणि ते आले होते ना त्यांना, जा तुमचं काही काम नाही, आता तुम्ही काही करू शकत नाही. एवढा आवाज चालू आहे पण तरी सुद्धा नारदजींची तपस्या भंग झाली नाही. एवढा आवाज आहे. आपणही तपस्या करतो, आपण जपाची माळ घेतो, देव्हारासमोर बसतो आणि खाड दिवशी कपशीचा आवाज आला आपण डोळे उघडतो. चहाचं पातेलं जर का ठेवलं असलं आणि जप माळा जर घेतली आणि चहाच्या पातेल्यावर जर का मांजरीने प्रवेश केला की आपण तुळशी माळा बाजूला ठेवतो आणि चहाची पातेली आवडतो. आजूबाजूला अप्सरा नाचतायत. अप्सरा, उर्वशी, रंभा, मेनका, त्यांच्या पायातली घुंगरू तुटली. गण वाजवतायत, वाद्य तुटले. गायन करणारे गंधर्व, आवाज त्यांचा खराब झाला तर महर्षींची तपस्या सुटत नाही. हे पाहून कामदेवांनी विचारलं महर्षी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी येऊ, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. एवढे वाद्य चालू होते, गायन चालू होते, तुमची तपस्या भंग झाली नाही. तुम्ही महान आहात. आता महान हा शब्द म्हणले, एवढ्या वाद्याला नाचल्याला नारद महर्षी बोलले नाही पण 1 मिनिटात स्तुतीला बोलले. स्तुती झाली आणि महर्षी सगळं विसरून गेले. जेवढं केलेलं होतं सगळं वायाला घातलं. गर्व आला, गर्व. सांगू तुम्हाला, ही स्तुती माणसाला भुलवत असते बरं. कोणी जर का स्तुती केली समजावं याला काहीतरी काम काढायचंय म्हणून हा स्तुती करतो. आणि स्तुती अशी गोष्ट आहे
हिचं अजून लग्नच झालेलं नाही. कसं बरं? ऐका, या स्तुतीला आहे ना सज्जन लोक आवडतात. देवाची पूजा करणारे, तुळशीमाळा घालणारे, कथा कीर्तन ऐकणारे, कथेमध्ये टाळी वाजवणारे, दान धर्म करणारे, अन्नदान करणारे लोक हिला आवडतात. पण या सज्जनांना स्तुती आवडत नाही आणि म्हणून ते तिच्याशी लग्न करीत नाही. आणि जे दुर्जन आहेत, चुकीचं खावं, चुकीचं प्यावं, चुकीचं बोलावं, या लोकांना स्तुती आवडते, पण स्तुतीला ही लोक आवडत नाही, म्हणून तेही लग्न करू शकत नाही. सज्जनांना स्तुती आवडत नाही, पण स्तुतीला सज्जन आवडतात. दुर्जनांना स्तुती आवडते, पण स्तुतीला दुर्जन आवडत नाही, आणि म्हणून ती कुवारी आहे. तिचं अजून लग्न झालं नाही. कोणाचं? स्तुतीचं. ही स्तुती अशी गोष्ट ही माणसाला भुलवते. ते म्हणाल ताई का, ही स्तुती चांगल्या कार्याची असली तर चांगली गोष्ट आहे, महानतत्व निर्माण करून देते. त्या कामदेवाने नारद महर्षींच्या गळ्यामध्ये हार टाकला. आता हार हा शब्द लक्ष द्या. जो हार टाकत असतो तो ताट उभा असतो, आणि ज्याच्या गळ्यात टाकायचा असतो तो वाकत असतो. म्हणजे हारापुढे जो हार मानतो त्यालाच हार म्हणतात. नमस्कार शब्द कसा आहे? नमस्कार शब्द असा आहे, नम्रतेने केलं जातं त्याला नमस्कार म्हणतात. काही लोक नमस्कार करतात, नमस्कार. काही लोक असा नमस्कार करतात की जरूर त्यांच्या गळ्यामध्ये सरडा अडकला. नमस्कार काय म्हणतात? नमस्कार. गळ्यामध्ये बेडूक अडकल्यासारखं ते नमस्कार करतात. नम्रतेने केलं जातो ना, त्याला नमस्कार म्हणतात. आणि ज्याच्या पुढे हारावं लागतं त्याला हार म्हणतात. त्या हाराला भुलले, ते स्तुतीला भुलले. स्तुती एवढी भयानक गोष्ट आहे, हिला चांगले चांगले भुलत असतात. ऐका, गोड दृष्टांत सांगेल तुम्हाला. एका गावामध्ये कणी 3 मुली राहत होत्या, अतिशय देखण्या, लग्न करण्याच्या वयाच्या, दिसायला एकदम सुंदर आहेत. भोव्या आणि नासिका, जणू धनुष्याला लावलेला बाण. कर्पूर गोरीपाण त्यांची कांती, हळदीच्या गाभ्यासारखं शरीर आहे, सुडोल बांध आहे. चालायला लागले ना तिन्ही तर हरणीच्या चालीसारख्या चालायच्या. सफरचंदासारखे घाल आहेत, हळीदार डोळे तिघांचे. पण तिघीकडे 3 चमत्कार आहेत. एक आहे तुतानी, एक आहे गेंगाणी, आणि एक आहे बोबडी. तिघी मुलींचं लग्न जमवायचा प्रसंग. तिचे वडील त्या तिघांकरता स्थळ आणत होते, पण स्थळ आणलं की ह्या काहीतरी बडबड करायच्या आणि जमलेलं जे स्थळ होतं ते मोडायचं. यावेळीच बाबांनी सांगितलं, पोरी कान देऊन ऐका. तुमच्याकडे मी भरपूर वेळा सांगितलं पण तुम्ही ऐकत नाहीत. तुमच्याकरता भरपूर स्थळ आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी बडबड करतात आणि ते स्थळ हाकलून लावतात. ह्या वेळेस काही एक शब्दही तोंडातून काढायचा नाही. पोरं म्हणले, बाबा आम्ही ब ब ब ब बोलणारच नाही. ठरलं. पाहुणे पाहण्याकरता आले. त्या सुंदर पोरी पाहिल्या. पाहुण्यांनी विचार केला, पोरी सुंदर आहेत. लग्न जमलं, सुपारी फोडली, आणि आपल्याकडे पाहुणे बघायला आल्यावर आपण त्यांना स्वयंपाक करतो, करतात ना. जमलं तर स्वयंपाक करतो, आणि जर आवडला नाही तर नुसतं पोहे देतो. आता यांचं जमलं, स्वयंपाक बनवला. तिन्ही मुली सुगरण होत्या, फक्त चमत्कार होते त्यांच्यामध्ये. एकामध्ये एक गेंगाणी होती, एक तुताणी होती, आणि एक बोबडी होती. स्वयंपाक बनवला, ताट भरून स्वयंपाक बनवलाय. वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, कोशिंबिरी, आमटी, खीर, कढी, कांदा भजी, बटाटा भजी, भरलेल्या मिरच्या, भाजलेल्या मिरच्यांचा ठेचा. जेव्हा झालं असेल तुमचं ढेकर तर मला चाला.
असे पंचपक्वान बनवले. असं तर शिरा बनवला ना, शिरा की ज्याच्या दातातले 32 रिटा आहेत तो सुद्धा पोटभर खाईल असा शिरा बनवला, शुद्ध तुपातला. असं ते ताट वाढून झालं. पाहुणे जेवणा करता बसले. एक एक घास घेत आहेत आणि कौतुक करताय. वा, काही सुंदर पोरी आहेत, काही सुगरण मुली आहेत. एवढा सुंदर स्वयंपाक केला. पोटभर जेवतायत पाहुणे. पण त्यातला एक जो पाहुणा होता ना, तो पाहुणा छोटा पोटाचा होता. त्याचं पोट लवकर भरलं. पाहुणा विचार करतो, आम्ही सकाळी 10 वाजेपासून आलो, आता संध्याकाळचे 3 वाजले. पोरी सुगरण आहेत, दिसायलाही सुंदर आहेत, पण शब्दही बोलत नाही. दाल भी कुछ तो काला है. त्यांना काय माहिती पुरी दालही काली. मग त्या पाहुण्याने काय केलं, आता काही करून या पोरीनं बोलतं करायचं म्हणून ताटामध्ये कढी ठेवली होती. कढी. आता खरं सांगा, कढीची टेस्ट ही पिंपळमध्ये असू द्या, पारोड्यामध्ये असू द्या, मुंबईमध्ये असू द्या किंवा दिल्लीमध्ये असू द्या, कढीची टेस्ट ही कढीमध्ये 5 बोट गोडवल्यानंतर आणि तिचा फुरका घेतल्यानंतर कळत असते. 5 बोट गोरवली, त्या पाहुण्याने कढीमध्ये 5 बोट टाकली, ती बुडवली, भुर्रकन फुरका घेतला. म्हणाला, वा, काय सुंदर कढी बनवली. काय काय टाकलं असेल हिच्यामध्ये, काय सुंदर कढी लागते. आता जिनी कढी बनवली होती ना, ती पातेलं घेऊनच बाहेर आली. ले पाहुणा, कलियुगात गोल झाली का? त्याच्यामध्ये देव धातलं, मेव धातलं, घामा धुवून झाले मी. घेता का कली? घ्या ना पली कली. आता ज्याने कढी मागितली होती त्याने हा चमत्कार ऐकला आणि त्या पातेल्यामध्येच पडला धक्का. आता जेवढं तिची बाजूची होती ती शिरा वाढत होती पाहुण्याला. ती म्हणते कसं, कशाला बोलली. एवढं म्हणायला तिला 1 तास लागला. हा झाला दुसरा चमत्कार. जो शिरा खात होता त्याच्या नरड्यामध्ये शिरा अडकला आणि तो फसकायला आला. हा झाला दुसरा चमत्कार. आणि तिच्या बाजूला जी तिसरी होती ती विचार करते, का ग, तुम्हाला नाही सांगितलं होतं ना बोलायला, आता जमलेलं बोलणं कळलं का? पिंपलूण. ती होती गेंगानी. आता हे 3ही चमत्कार पाहिले. पाहुणे हात न धुता गावाच्या बाहेरच गेले आणि नवीन गावामध्ये झाले नाही. स्तुती बोलवते माणसाला. पाहुणीने स्तुती केली होती, हिला सांगितलं होतं बोलायचं नाही, पण स्तुतीमुळे माणूस बोलत असतो. बरं, हा, स्तुतीमुळे नारद महर्षींनी जी उपासना केलेली होती ती उपासना फळास आली नाही. त्यांना गर्व आला. आता गर्व आलेला आहे. कोणता गर्व आला? की मी काम जिंकला, मी काम जिंकला. ज्या कामाला भगवान शिवानी राख केलेली होती मी त्याला न संपवता जिंकलाय असा गर्व आला. मग आता गर्व आलेला होता, शांत बसायला पाहिजे होतं ना? नाही. भगवान विष्णूकडे गेले. तर भगवान विष्णूकडे जाण्या अगोदर महादेवाकडे गेले. म्हणजे महादेव, हे भोळा शंकरा, बघा मी काम जिंकलाय, मी काम जिंकलं. आता भोले बाबा आहेत ना, हे फार साधे आहेत. कुणाचाही भोला बाबा अशी अपेक्षा भोले बाबांची. ते म्हणाले, नारदजी मला सांगितलं तुम्ही, पण आता याच्या पुढे कोणाला सांगू नका. विष्णूकडे तर अजिबात सांगू नका की मी काम जिंकला. आपली स्तुती करू नये. महर्षींना असं वाटलं या महादेवाला काही नाही, माझं बरं होतं ना हे पाहुलं जात नाही. माझ्या भोले बाबाचं कसं सांगू तुम्हाला, सगळ्यांना योग्य मार्ग दाखवत असतात, सगळ्यांचं भलं व्हावं अशी अपेक्षा भोले बाबाची. आपलं कसं सांगू, आपण मार्गांना नाव देतो. छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग, धर्मवीर संभाजी महाराज महामार्ग, सावित्रीबाई फुले महामार्ग, भगवान भोलेनाथ महामार्ग. पण ऐका, त्या मार्गांना त्यांचं नाव देऊ नका. जे मार्ग त्यांनी दाखवले ना त्या मार्गावर चला. त्या मार्गावर चालले तर कल्याण तुमचं नक्की.
भोलेबाबांनी समजावलं, नारद महर्षी बोलू नका. कोणाकडे वर? महर्षींना राग आला आणि ते विष्णू भगवानांकडे गेले आणि सांगितलं, प्रभू मी काम जिंकला. विष्णू म्हणे, हे माझं लेकरू रामाचं भजन करत असतं, आज असं कसं कामाचं भजन करायला लागलं? काय झालं माझ्या लेकराला? याचा हा जो गर्वाचा उगलेला फोड आहे ना, याला फोडला पाहिजे. नारद महर्षी बाहेर निघाले वैकुंठाच्या आणि भगवान विष्णूने एक माया नगरी तयार केली. आणि ती माया नगरी तयार केलीच्या नंतर त्याच्यामध्ये एक सुंदर विश्वमोहिनी निर्माण केली. सुंदर नगर निर्माण केलं. ज्या रस्त्याने महर्षी जात होते, काही लोक तिथे उभे होते. महर्षीने विचारलं, का रे इथे गर्दी का उभे आहेत आणि कशी दिसते ही विश्वमोहिनी? म्हणे, महाराज जाऊन तर बघा, रंभा मेनका कुठेच लागत नाही. नारद महर्षींनी विचार केला, बघू तरी कशी ही विश्वमोहिनी. आतमध्ये शिरले, मायानगर पाहिलं, एवढं सुंदर ते नगर होतं, वैकुंठालाही फिकं पाडेल एवढं ते मोठं नगर. आतमध्ये शिरले, जी विश्वमोहिनी होती ना, तिचे पिता बाहेर आले. नमस्कार पंडितजी, या बसा. माझ्या मुलीचा हात पहा आणि सांगा तिला कसा वर मिळणार. आता ही ब्राह्मण म्हणून गेलेली होते. नारद महर्षी म्हणाले, बोलवा तुमच्या मुलीला. ती विश्वमोहिनी ना महालाच्या बाहेर आली. नाचत नाचत डोलत डोलत ती बाहेर आली. नाचते, पैंजणांचा आवाज होतोय. तिला पाहिलं नारद महर्षींनी आणि मनामध्ये विचारले, अरे मी काल उगाचच पेपरला दिलं, मी काम जिंकला. एवढं सुंदर रूप पाहिलं, हिच्याशीच मी लग्न करेल अशी अपेक्षा नारद महर्षींची झाली. तिचा हात हातामध्ये घेतला, तिला कसा पती मिळणार आहे. पण हात न पाहता महर्षीच्या तोंडाकडेच पाहत होते. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. राजा म्हणाला, महाराज अहो तोंड काय पाहता, हात पहा ना, कसा पती मिळणार आहे. महर्षींनी खरी भविष्यवाणी न करता खोटी भविष्यवाणी केली. तुमच्या मुलीला जो वर मिळेल ना, तो विश्वाचा मालक होणार आहे. विश्वाचा मालक हिचा पती राहील असं न सांगता, हिचा जो पती आहे ना, तो विश्वाचा मालक होणार आहे. उलटी भविष्यवाणी केली. धावत गेले विष्णूंकडे. विष्णू सांगितलं, प्रभू मला एवढं रूपवान बनवा, एवढं गुणवान बनवा की मी त्या विश्वमोहिनीला आवडलं पाहिजे. विष्णू म्हणाले, तुम्हाला कोणतं रूप देऊ आता? ज्याच्यामध्ये तुम्ही सुंदर दिसतात ना ते रूप द्या. म्हणे, माझ्या अनेक अवतार आहेत, तरी कोणता अवतार देऊ? म्हणे, प्रभू तुमचं हरी रूप द्या. काय द्या? हरी रूप. आता हरी शब्दाचे 2 अर्थ आहे. हरी शब्दाचा पहिला अर्थ भगवान विष्णू आहे आणि हरी शब्दाचा दुसरा अर्थ माकड आहे. माकड बंदक. हरी रूप हवंय का? बरोबर. तर हा असतो. नारदाला हरीचं रूप दिलं. संपूर्ण अंग सोन्यासारखं चमकतंय, हातपाय सोन्यासारखे चमकताय, सगळं अंग सुंदर आहे, फक्त तोंड बंदर आहे. सगळं अंग सुंदर आहे, पण तोंडात मात्र बंदर आहे. आता घाई गर्दीमध्ये नारद महर्षी चेहरा पाहणं विसरले, अंगाकडेच पाहिलं. छान दिसतोय. धावत गेले विश्वमोहिनीकडे. स्वयंवर चालू होतं. पहिल्याच रांगेमध्ये जाऊन उभे राहिले. विष्णुमोहिनी आली आणि तिने जसं नारद महर्षींना पाहिलं, तिला रागच आला. सगळं शरीर सुंदर आहे, पण तोंडामध्ये बंदर आहे, माकडासारखं तोंड आहे. तिने ती रांगच सोडली आणि शेवटच्या रांगेमध्ये गेली. शेवटच्या रांगेमध्ये शेवटी भगवान विष्णू उभे होते. त्यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली, हातामध्ये हात दिला, निघून गेली. महर्षींना राग आला. काही मूर्ख मुलगी, एवढा सुंदर दिसणारा मी आणि मला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर हिने लग्न केलं? शिवगण बाजूला उभे होते. त्यांना म्हणाले, का रे केवढी मूर्ख आहे ही, हिला सुंदरता कळत नाही. शिवगण म्हणे, बाबा तुम्ही तुमचं तोंड पाहिलं का आरशात? आणि मला आरसा दाखवतो, जा राक्षस होणार. शाप दिला. आणि ते दोघी शिवगण म्हणजे कोण होते सांगू तुम्हाला? नारदांनी शाप दिला. ते दोघी शिवगण, एक झाला रावण
आणि दुसरा झाला कुंभकर्ण नारदाच्या शापाने. राग आला, रागारागामध्ये बाहेर आले आणि रागारागामध्ये बाहेर आल्याच्या नंतर थोडे पुढे गेले, भगवान विष्णू आणि विष्णू मोहिनी दिसली. आता घरामध्ये जर काही एखाद्या गोष्टीवरून भांडण झालेलं असेल आणि तीच व्यक्ती तुम्हाला घराच्या बाहेर भेटू द्या, आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखं होतं ना, हा तसं झालं नारदाला. आणि प्रभू हिच्याशी मी लग्न करणार होतो, तुम्ही हिला नेलं, जा, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल आणि हीच पत्नी शोधण्याकरता तुम्ही माझ्या मुखासारखं बंदर यांचा उपयोग करणार आणि तेव्हा ही पत्नी तुम्हाला मिळेल. शाप दिला म्हणून रामायण घडलंय बर का. नारदाच्या शापामुळे रामायण घडलेलं आहे. हे तुळशी रामायण सुद्धा ही कथा आलेली. शाप दिला होता म्हणून वानराच्या तोंडाने जसं वानर असतं ना, तसं मुखवाले हे बंदर, त्यांच्या साह्याने, हनुमंतरायांच्या साह्याने माता सीता दोघांचा वियोग झालेला होता, ते जवळ आले. त्यातली ही एक कथा आहे. शाप दिला भगवान विष्णूंना. जसा शाप दिला तसं संपूर्ण मायानगर भस्म झालं. सगळी माया निघाली. ही माया होती ना, ती तुटून गेली. भगवान नारद हे विशुद्ध झाले. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा विचार केला, अरे जो माझा देव आहे, या मायेमुळे त्याला शाप दिला गेला. हा जो गर्व झाला होता ना, या गर्वाचा फोड विष्णूंनी फोडला. संपूर्ण शरीर हे विष्णुमय झालं नारद महर्षींचं. गर्व निघून गेला आणि गर्व निघून गेल्याच्या नंतर रडू लागले विष्णूकडे, प्रभू मला माफ करा, माझ्याकडून तुम्हाला शाप दिला गेला, यावर काही उपाय. विष्णू म्हणाले, बघा तुमचे पिता ब्रह्मा आहे, ब्रह्मांचा पिता मी आहे आणि माझे पिता भोलेनाथ आहे. तुम्हाला जर का स्वतःचा उद्धार करायचा असेल तर शिव महापुराण ऐका. शिव महापुराण ऐकणार तर तुम्ही केलेलं पाप, तुम्ही तुमच्याकडून जी चुकी झालेली आहे तिची सुटका होईल. तुम्ही शिव महापुराण ऐका. एवढ्या मोठ्या चुकीला समाधान काय सांगितलं? शिव महापुराण ऐका. आपल्याकडून एखाद्या वेळी चुकी होते, चांगल्या व्यक्तीला काहीतरी बोललं जातं, चांगल्या व्यक्तीचा अपमान होतो कळत ना कळत. ते दुःख जर का तुमच्या मनामध्ये असेल ना तर शिवपुराण ऐका. महादेवाला विनंती करा, देवा माझ्याकडून अशा अशा व्यक्तीला चुकीचं बोललं गेलंय, मला क्षमा करा. महादेव फार उदार आहेत, ते आपल्याला माफ करत असतात, योग्य मार्ग दाखवत असतात. नारद महर्षींना सांगितलं शिव महापुराण ऐका. आता शिव महापुराण करण्यासाठी भव्य मंडप लागत असतो, मोठा दरबार लागत असतो, उंच सिंहासन लागत असतं, उंच आसन लागत असतं, व्यासपीठ लागत असतं. आणि शिव महापुराण सुरुवात करण्याआधी ग्रंथ मिरवणूक करावी लागते. आपण काल केली ना तशी. ग्रंथ मिरवणुकीसाठी सर्व देव स्त्रिया आल्या. डोक्यावर कळस घेतलेला आहे, सुंदर सुंदर साड्या घातलेल्या आहेत. ताई तुम्हाला सांगते ऐका, लग्नामध्ये सुंदर साड्या घातल्या नाही चालेल. लग्नामध्ये एखादं कार्य आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये सुंदर साड्या, चांगला मेकअप केला नाही तरी चालेल, पण देवाकडे येताना रोज नव्या साड्या घाला, रोज तयारी द्या, कारण देवाला आपण आवडलो पाहिजे. रोज नवी पैठणी. सांगू तुम्हाला, हे नियोजन ज्यांनी केलंय ना, 6-6:30 वाजता संध्याकाळी देवाचं आगमन झालं, पाऊस येऊ लागला. श्रीराम मंदिर ट्रस्ट ते म्हणाले, ताई कथा कशी होईल? त्यानं म्हटलं, घाबरू नका, बाल ना वाका कर सकेल जब सारा जग बेरी होईल. ज्याच्या बरोबर देव आहे ना, काही होणार नाही, तुमची कथा सुखरूप पार पडेल, तुम्ही चिंता करू नका. ज्याच्या बरोबर देव आहे, अरे असं म्हणतात, एकदा जगाच्या मालकाने हात धरला तर खालचे माकड काही करू शकत नाही. तर त्याने हात धरला पाहिजे, तुमचा हात, पिंपरुळ वासियांचा हात. काय काय सेवा आहे महाराज या नगरीमध्ये. आल्यानंतर पहिला पाऊस पडलेला होता, तरुण बांधवांनी झाडून काढलं, झाडून बसायला आसन झालं पाहिजे म्हणून तरुण बांधवांनी सर्व पुसलं, हे सगळं पाणी हे बाजूला काढलंय. सेवा चालू आहे, सेवा.
एकदा या लेकरांकरता आणि या नियोजनकारांकरता तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजून घ्या. बोलो पार्वती पते हर हर महादेव. महादेवाने सद्बुद्धी तुम्हाला प्रदान करावी. ब्रह्माजी शिवमहापुराण वाचणार आहे. सुंदर सिंहासन निर्माण झालेले आहे. देवस्त्रिया सगळ्यांनी सुंदर साड्या परिधान केलेल्या आहे. सुंदर साड्या परिधान केल्याच्या नंतर नगर प्रदक्षिणा झाली. ग्रंथाचं पूजन झालं. ग्रंथ ठेवण्यात आला आणि सिंहासनावर ब्रह्माजी बसलेले, पुढे नारद महर्षी. कथा चालू आहे आणि कथा ऐकत असताना नारद महर्षींनी प्रश्न केला, बाबा हे जगाची उत्पत्ती कशी झाली मला सांगा. ब्रह्मांनी सांगितलं, या जगाची उत्पत्ती करणारा भगवान महादेव आहे. तो कोठे काहीच नव्हतं ना, तेव्हा भगवान महादेवाने आपल्या उजव्या बाजूतून एक पुरुष निर्माण केला आणि डाव्या बाजूतून एक स्त्री निर्माण केली. उजव्या बाजूचा जो पुरुष आला त्याचं नाव होतं परमपुरुष आणि डाव्या बाजूला प्रकृती. त्या पुरुषाने नमस्कार केला महादेवाला. म्हणतात, प्रभू तुमच्यापासून माझी उत्पत्ती आहे, माझं नाव काय. म्हणजे बघा, तुम्ही विश्वाला व्यापक राहणार आणि म्हणून तुमचं नाव विष्णू. वाम अंगातून विष्णूंचा अवतार. म्हणजे मी आता काय करू. म्हणजे तपस्या करा. तपस्या करण्याकरता निघाले आणि त्या तपस्येकरिता भगवान महादेवाने एक नगर निर्माण केलं आणि त्या नगराचं नाव काशी आहे. या जगामध्ये सगळ्यात अगोदर जे नगर निर्माण झालं ना, त्या नगराचं नाव काशी आहे. काशी. मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर मुंबईला जावं लागेल. प्रधानमंत्रीला भेटायचं असेल तर दिल्लीला जावं लागेल. तसं भोले बाबाला भेटायचं असेल तर तुम्हाला काशीला जावं लागेल. आणि काशीमध्ये गेल्याच्या नंतर ती काशी नगरी ही महादेवाने निर्माण केली. त्या काशी नगरीमध्ये भगवान विष्णूंनी तप केलं. एवढं तप केलं की अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पाणीच होकंड झालं. या पृथ्वीवर 75% जे पाणी आहे ना, ते विष्णूचं रूप आहे. कसलं रूप आहे. विष्णूचं रूप आहे. आणि म्हणून तर महादेवाला 1 लोटा जल अर्पण करतात. कारण जलामध्ये कोणाचं वास्तव्य आहे. विष्णूचं वास्तव्य. विष्णू महादेवाला प्रिय आहे. 1 लोटा जल हर समस्या काही. पाण्याशिवाय काही होत नाही. पाण्याशिवाय जीवन जगू शकत विष्णू आहे त्याच्यामध्ये. पाण्याशिवाय आपण काही गोष्टी करू शकत, अन्न शिजवू शकत नाही. पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. विष्णूचं वास्तव्य पाण्यामध्ये. एवढी तपस्या केली. संपूर्ण सृष्टी पाण्याने भरली आणि त्याच पाण्यामध्ये भगवान विष्णू झोपून गेले. तुम्ही चित्र पाहिलं असेल. पाणी, त्या पाण्यामध्ये शेषनाग आणि त्यावर भगवान विष्णू पाहुडलेले. महादेव म्हणाले, काय केलं याने. तपस्या करायला सांगितले, हा झोपून गेला. आणि ठीक आहे, काही हरकत नाही. विष्णू भगवान निद्रिस्त असताना त्यांच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या नाभीच्या कमळामधून एक असा पुरुष निर्माण झाला. त्याची लांब दाढी होती, पांढरे शुभ्र वस्त्र, हातामध्ये चिपड्या, उजव्या हातात वेद आहे आणि ते ब्रह्म म्हणून जन्माला आले. भगवान महादेवांनी आदेश दिला, दोघींनी तपस्या करा आणि महादेवाची पूजा हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश करतायत. महादेवाची आराधना करतायत. ऐका, आता ब्रह्मा आणि विष्णू दोन्ही महादेवाची पूजा करणार आहेत. हे आपण झाकी रूपामध्ये पाहणार आहोत आणि म्हणून सगळ्यांनी त्या झाकीचं स्वागत करायचं. स्वागतम शंभो स्वागतम शंभो. भगवान महादेव येणार आहेत आता. ब्रह्मा विष्णू त्यांची सेवा करणार आहेत. स्वागतम शंभो स्वागतम शंभो स्वागतम शंभो स्वागतम शंभो.
सुस्वागतम शरणागतम शंभो महादेवाने पुढे चालायचंय स्वागतम सुस्वागतम शरणागतम सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घ्या स्वागतम शंभो हर हर महादेव स्वागतम शंभो स्वागतम शंभो स्वागतम शंभो स्वागतम शंभो स्वागतम शंभो हर हर महादेव ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णूने समोर उभं राहायचंय महादेवाच्या समोर उभे राहा ब्रह्मा विष्णूंनी उजव्या साईडला ब्रह्मा ह्या साईडला विष्णूंनी यायचंय या बाजूला महादेवाची स्तुती करायची स्वागतम सुस्वागतम